मागच्या आठवड्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ACIO म्हणजेच ऑफिसर कॅडरची रिक्रुटमेंट आली होती आणि मी त्यावेळेसही बोललो होतो की या सोबत एक एक्झिक्युटिव्हची पण नोटिफिकेशन येणं जे आहे हे एक्सपेक्टेड आहे आणि लगेचच्या लगेच काल याच्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोसाठी एक्झिक्युटिव्हचं एक नवीन नोटिफिकेशन काल प्रसिद्ध झालं। या माध्यमातून ती जी जुनी जाहिरात होती ती ऑफिसर कॅडरसाठी होती आणि ही जी जाहिरात आहे ही एक्झिक्युटिव्हसाठी आहे, म्हणजेच ऑफिसर कॅडरच्या खालची पोस्ट। यांचं काम बेसिकली असं असतं की सर्वे करणं, म्हणजे हे लोक जास्त ग्राउंडला असतात, म्हणजे यांना कंप्लीट फिरतीचा जॉब असतो। म्हणून याच्यामध्ये डिझायरेबल क्वालिफिकेशन असं दिलंय की जर तुम्हाला ऑलरेडी याबद्दल एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल, पण कंपल्सरी एक एक्सपिरियन्स असलाच पाहिजे। सहज तिचे दिलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय। तर अराउंड ही 4987 जागांची जाहिरात आहे आणि ही स्टेट वाईज जाहिरात आहे, म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रात अप्लाय करणार आहेत। इतर विद्यार्थी महाराष्ट्रात तरच येऊ शकतात जर ते महाराष्ट्राची डोमिसाईल असतील किंवा त्यांना ती लँग्वेज येते। तर या संदर्भात इत्यंभूत माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण माहिती घ्या आणि मी म्हणेल की प्रत्येक बँकिंगचे ॲस्पायरंट्स किंवा अदर दॅन बँकिंग ॲस्पायरंट्स ज्यांचं किमान 10वी पास झाले अशा लोकांनी डेफिनेटली या पदासाठी अप्लाय करा, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे। इथं सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लागतात। 8वा वेतन आयोग जर लागू झाला, ऑफकोर्स सेंट्रल गव्हर्नमेंटला आधी लागू होतो, त्यानंतर मग पुढे स्टेट गव्हर्नमेंट या पद्धतीने येत असतं। सो याच्याबद्दल जर समजून घ्यायचं तर हा जॉब प्रोफाईल नेमका काय, तर जसं मी अगोदर सांगितलं होतं की इंटेलिजन्स ब्युरोचा यापूर्वी मध्ये ही एक्झिक्युटिव्ह लेवलची जाहिरात आहे। यांचं काम असतं ग्राउंड लेवलला काम करणं, सर्वे कंडक्ट करणं, तपास करणं, या टाईपचं काम जे यांचं असतं ग्राउंड लेवलला। हे पण लोक आपली आयडेंटिटी कधीच दाखवत नाही, यांना सांगता नाही येत की आम्ही इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉब करतो म्हणून। जसं तुम्ही बघितलं असेल की स्पेशल ऑप्स सिरीज आता रिसेंटली आली होती, के मेनन हे करतात, त्याच्यात ऍक्टिंग करतात, मस्त सिरीज होती। त्याच्यामध्ये ते जे लोक आहेत ते सुद्धा आपली आयडेंटिटी जी आहे हे डिस्क्लोज करत नाही, इतरांना सांगत नाही। जसं ते जरी स्टेट बाहेर जर कुठे ते काही त्यांच्याबद्दल त्यांचं काही झालं तर ते भारतीय नागरिक म्हणून फक्त ओळखले जातात, बाकी त्याच्यापेक्षा जास्त वेगळी आयडेंटिटी त्यांची नसते। सेम टू सेम या जॉबची आयडेंटिटी की ग्राउंड लेवलला हे लोक जरी काम करत असले तरी हे सांगू नाही शकत का मी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करतोय। पण मी एवढं म्हणेल की हा फिरतीचा जॉब आहे, हा एका ठिकाणी बसून असणारा जॉब नाहीये, हा फिरतीचा जॉब आहे। पगार वगैरे यांचा चांगला आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही। आपल्या क्लासचा विद्यार्थी जुना, त्यांचा मला फोन आला होता की सर विद्यार्थ्यांना, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला अप्लाय करायला सांगा, आणि त्यांनी मला आवर्जून ही गोष्ट सांगितली की सर प्रत्येक विद्यार्थ्याला अप्लाय करायला सांगा। माझा पगार चांगला आहे, मी मुंबईत सध्या वर्किंग आहे, जवळपास 60,000च्या आसपास मला पगार पडतो, 60,000च्या आसपास मला ग्रॉस सॅलरी पडते। इन हँड 50 ते 55च्या दरम्यान पडत असावी, कारण कटिंग वगैरे होतं, पण चांगला पगार आहे आणि जॉब तेवढा प्रेशरचा वगैरे काही नाही, निवांत जॉब आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। आता याच्या जागा आहेत या कुठल्या कुठल्या स्टेटसाठी, तर बघा एकूण 4987 जर जागा असल्या तरी महाराष्ट्रासाठी 2 सर्कल आहे, एक मुंबई एक नागपूर। आता मुंबईमध्ये एकूण 266 जागा आहे आणि नागपूरमध्ये एकूण 32 जागा आहेत, म्हणजे 2 पैकी एका सर्कलला तुम्ही अप्लाय करू शकता, एका बोर्डला तुम्ही अप्लाय करू शकता, म्हणजे आयदर तुम्ही मुंबईला करा किंवा नागपूरला करा। या जनरल कॅटेगरीत जागा आहेत, या OBC कॅटेगरीत जागा आहेत, SC ST आणि या EWS जागा आहेत। अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज आणि या टोटल जागा आहेत अशा पद्धतीने। तर ओव्हरऑल जागा ज्या आहेत त्या अशा आहेत की कॅटेगरी वाईज आणि टोटल जागा 266 आणि 232 आणि 32। बरं, कोण कोण लोक याला एलिजिबल आहे, कोण कोण याचा फॉर्म भरू शकतं, तर बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10th पास असावं ऑर इक्विव्हॅलंट, म्हणजे ऑफकोर्स आपल्याकडे 10वी पास झाल्यानंतरच आपण इक्विव्हॅलंट, त्याला काही नसतंच ऍक्च्युअली, 10वी SSC बोर्ड तुम्ही पास असावेत, वय तुमचं 18 ते 27च्या दरम्यान असावं। जर तुमचं हे क्वालिफिकेशन झाले तुम्ही फॉर्म भरू शकता। पोझिशन ऑफ डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ दॅट स्टेट अगेन्स्ट द विच कॅन्डिडेट्स हॅज बीन अप्लाइड, म्हणजे काय, ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करताय त्या राज्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। म्हणजे असं नाही की तुम्ही कुठल्याही स्टेटमधून अप्लाय करू शकता, जसं आता आपण बँकिंगमध्ये गुजरातमधून अप्लाय करतात, कोणी MP मधून अप्लाय करतं, कारण आपल्याला त्या स्टेटची लँग्वेज येते, पण इथं तसं नाहीये। इथं ऍक्च्युअली काय माहितीये का की त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे, हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, तुम्ही त्या स्टेटची डोमिसाइल असले पाहिजे, त्या स्टेटची तुम्ही रहिवासी असले पाहिजे। नॉलेज ऑफ एनी वन ऑफ द लोकल लँग्वेज डायलेक्ट मेन्शन इन द टेबल अबोव द अगेन्स्ट इच SIB, म्हणजे जर तुम्ही मुंबईतून अप्लाय करताय तर तुम्हाला मराठी, कोकणी आणि अहिराणी पैकी एनी वन, तिन्ही पैकी कोणती एक भाषा
जर तुम्ही नागपूरला अप्लाय करताय तर मराठी, पंजाबी, उर्दू, गोंडी आणि मडिया यापैकी कोणती तरी एक भाषा, एनी वन ऑफ द लँग्वेज म्हणले बरं का, नीट बघा. नॉलेज ऑफ एनी वन ऑफ द लोकल लँग्वेज ऑर डायलेक्ट मेन्शन इन द टेबल. आता तो टेबल कंप्लीट नोटिफिकेशनचा टेबल आहे, मी तुमच्या समोर तो आणला नाही, पण कंप्लीट नोटिफिकेशनचा टेबल जो आहे तो वेगळा आहे. सो या पद्धतीने आहे. बाकी अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता जर या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असताल तर. सोबत सोबत जसं मी सांगितलं की वयोमर्यादा जी आहे ती 28 वर्षे, 28 वर्षांपर्यंत म्हणजे सॉरी 27 वर्ष, 27 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी 27 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असताल. सर मी ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करतो, मग तुम्ही 30 पर्यंत अप्लाय करू शकता. सर मी SC ST कॅटेगरीला बिलॉंग करतो, मग तुम्ही 33 पर्यंत, 27 आणि 5 32 वर्ष वयोमर्यादेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. कारण ओबीसी कॅटेगरीला +3चा मर्यादा असते आणि SC ST कॅटेगरीला +5 म्हणजे 27 आणि 3 30 किंवा 27 आणि 5 32 यापर्यंत अशापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. वयोमर्यादा जी 17 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमची जी आहे ही काउंट केल्या जाणार आहे. बाकी पुढे या सर नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी असेल. बघा सिलेक्शन प्रोसेस मध्ये यांचा असं आहे की पहिल्यांदा तुमची ऑन द बेसिस ऑफ कंबाईन परफॉर्मन्स इन टियर 1 अँड टियर 3. नीट बघा, टियर 1 अँड टियर 3 अ फायनल मेरिट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ SA किंवा एक्झिक्युटिव्ह विल बी प्रिपेअर्ड. म्हणजे काय, म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की टियर 1, टियर 2, टियर 3 तीन प्रोसेसने एक्झाम होतात, पण तुमचं फायनल सिलेक्शन हे टियर 1 चे मार्क आणि टियर 3 चे मार्कच कन्सिडर करणार. टियर 2 जी आहे ही तुमची क्वालिफाईंग इन नेचर आहे. पण सर टियर 1 मध्ये काय असतं, टियर 2 मध्ये काय असतं, टियर 3 मध्ये काय असतं. बघा टियर 1 म्हणजे प्री ज्याला आपण म्हणूया, याच्यामध्ये एकूण 5 विषय आहेत. कुठले कुठले, जनरल अवेअरनेस, चालू घडामोडी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड गणित, बुद्धिमत्ता चाचणी, न्यूमेरिकल, अनालिटिकल, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल स्टडीज. जनरल स्टडीज मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स वगैरे सगळा वाला पार्ट आला. तर प्रत्येक विषय 20 मार्कांना असे 100 मार्कांची परीक्षा आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4. जर एक क्वेश्चन तुमचा चुकला तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. ही टियर 1 तुम्ही पास झालात की तुम्ही टियर 2 किंवा टियर 3 दोन्हीसाठी कंबाईनली एलिजिबल होता. इथं रिटर्न एक्झामिनेशन असेल डिस्क्रिप्टिव्ह टाईप, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन ऑफ पॅसेज ऑफ 500 वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज डायलेक्ट टू इंग्लिश अँड व्हाईस वर्सा. म्हणजे काय, तुम्हाला एक पॅसेज दिला असेल इंग्लिश मधला, तुम्ही तो मराठीत ट्रान्सलेट करायचा किंवा मराठीतला पॅसेज तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं. अशा पद्धतीने 5 शब्दांचा पॅसेज आहे. पण जसं मी सांगितलं की हे क्वालिफाईंग इन नेचर आहे, यासाठी कंपल्सरी नाही हे मार्क कुठे कन्सिडर होतील. तुमचं फायनल सिलेक्शन हे झालं इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट टियर 3 हे साठी. तर तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे हे 100 आणि हे 50 असं 150 मार्कांपैकी होणार आहे. की तुमची क्वालिफाईंग इन नेचर आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला पुढेही सांगेल. म्हणजे याचे मार्क तुमची कुठेही कन्सिडर होणार नाही. ठीक आहे, तर हा वाला मुद्दा एकदम क्लिअर कट आहे. बाकी जसं मी सांगितलं की बाकी काही कॉमन डाउट्स किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन. सॅलरी अराउंड मी म्हणलं की ग्रॉस सॅलरी अराउंड 60K च्या आसपास, 60,000 ग्रॉस सॅलरी पडते. इन हँड 50 ते 55 दरम्यान पडेल. एक्झामिनेशन फीस जर तुम्ही बघितलं तर ऑल कॅन्डिडेट जे कुठले मेल, अनरिझर्व, EWS आणि OBC चे मेल कॅन्डिडेटला 650 रुपये फीस आहे, 650 रुपये. बाकी ऑल फिमेल, SC ST आणि PWD कॅन्डिडेट साठी 550 रुपये फीस आहे. इट इज इन 2 कंपोनेंट्स. एक्झामिनेशन फी 100 रुपये अँड रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550. म्हणजे 550 रुपये ही फीस जी आहे ही एक्झामिनेशन फीस आहे, सॉरी रिक्रुटमेंट प्रोसेसची फीस आहे आणि एक्झामिनेशनची फी 100 रुपये. जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे मेल, EWS आणि OBC कॅटेगरीचे मेल असताल, जनरल EWS OBC कॅटेगरीचे मेल, तर तुम्हाला हे 550 100 650 द्यावे लागतील. बाकी जर तुम्ही अदर कॅन्डिडेट असताल तर मग तुम्हाला 100 रुपये द्यायची गरज नाही, 550 रुपये फीस आहे. एक्झाम सेंटर अक्रॉस महाराष्ट्रामध्ये सगळे एक्झाम सेंटर आहे. जेवढे IBPS एक्झामला असतं, जसं की अमरावती आहे, लातूर आहे, नांदेड आहे, संभाजीनगर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, जळगाव आहे, हे सगळे सेंटर्स, कोल्हापूर आहे, सातारा, सांगली आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे. म्हणजे जेवढे सेंटर्स तुमच्या IBPS एक्झामला किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामला ज्या TCS एक्झाम कंडक्ट करतात असे सगळे सेंटर्स यासाठी सुद्धा अवेलेबल आहेत. ठीक आहे. बाकी महत्त्वाच्या तारखा जर जाणून घ्यायच्या असतील तर 26 तारखेपासून फॉर्म भरणं चालू झाले, 26 जुलैपासून फॉर्म भरणं चालू झाले आणि 17 ऑगस्ट पर्यंत याचे फॉर्म भरता येतील. 17 ऑगस्ट पर्यंत 10वी पास उमेदवारांसाठी ही जाहिरात आहे. बरं, सोबत काय की 19 ऑगस्ट पर्यंत तुम्ही SBIचं चलन भरू शकता. म्हणजे ऍक्च्युअली फीस पेमेंट जर ऑनलाईन फीस पेमेंटची फीस जी आहे तारीख जी आहे
ही 17 ऑगस्ट आहे, पण जर तुम्ही ऑफलाईन बँकेत जाऊन पैसे भरताय तर मग तुम्हाला 19 ऑगस्ट पर्यंत पैसे भरता येतील. आता नॉर्मली कोणी करत नाही एवढं, फोन पे वगैरे आलं, त्यामुळे 17 ऑगस्ट पर्यंत तुम्ही लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन कन्सिडर करून घ्या आणि 17 पर्यंत फॉर्म भरून टाका. लवकरात लवकर फॉर्म भरा करण्याची जी वेबसाईट आहे ही नंतर हँग चालते. बाकी काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत, मला असं वाटतं ही माहिती तुमच्यापर्यंत असली पाहिजे, त्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहून आलेत. इन ऑर्डर टू अचीव क्वालिटेटिव्ह and selection and recruit best available talent, there would be a cut-off marks out of 100 in tier 1 exam under unreserved 30, OBC 28, SC/ST 25, 30 EWS. All ex-servicemen would be treated in their own categories with आता यांचं म्हणणं काय की आम्हाला मार्केटमधले चांगले टॅलेंटेड लोक घ्यायचे आणि चांगले लोक घ्यायचे जे थोडेसे अभ्यासू आहेत. यासाठी आम्ही ऑलरेडी 100 पैकी, जर तुम्ही जनरल कॅटेगरीज कट ऑफ असेल तर 30 चा, ओबीसी साठी 28, SC/ST साठी 25, ईडब्ल्यूएस साठी 30 चा कट ऑफ आम्ही ऑलरेडी प्री डिसाइडेड आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कमीत कमी 30 मार्क घेणं कंपल्सरी जर तुम्ही अनरिझर्व्ड कॅटेगरी असाल तर. पण सर 30 पेक्षा कमी असले तर चालणार नाही, 30 असले तर आम्ही मेन्सला जाऊ का? नाही, कमीत कमी 30. मग अल्टिमेटली इथे यांचं म्हणणं काय, ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स normalization of mark tier 1 exam qualified candidates would be shortlisted tier 2 10 times of the number of vacancies. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा टियर 1 मध्ये जेवढे कॅन्डिडेट आहे तेवढे सगळे पुढे जातील का? नाही, कमीत कमी 30 मार्क घ्यावे लागतील. आता एकूण जागा जर तुम्ही बघितल्या तर 49-87 किंवा महाराष्ट्रासाठी त्या 266 जागा आहे फॉर एक्झाम्पल, मुंबईसाठी तर 266 10 पट म्हणजे 2660 कॅन्डिडेट जे हे टियर 2 साठी जातील. मग त्यात जर खूप जास्त कॅन्डिडेट भेटले की ज्यांना 30 पेक्षा जास्त मार्क आहे असे घेतील किंवा मग कमीत कमी 30 वाले घेतील. तिथं अल्टिमेटली डिपेंड करतं की कसे कॅन्डिडेट्स अवेलेबल आहे, किती लोकांना कसे मार्क पडतात त्या हिशोबाने. सो एवढं तर क्लिअर आहे की मिनिमम 30 मार्क घ्यावे लागतील, मॅक्सिमम किती घ्यावे लागतील याचा तो कट ऑफ डिसाइड करेल ते कॅन्डिडेट अवेलेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट. However, cutoff for tier 1 examination different categories may go higher depending upon the marks obtained by the candidates and number of vacancies. जसं मी आता सांगितलं की एखाद्याला जर 60 मार्क पडले, दुसऱ्याला 59 आहे आणि 2660 कॅन्डिडेट असे की ज्यांना 50 पेक्षा जास्त मार्क आहेत तर तेच घेऊन टाकतील, खाली 30 वाले घेणारच नाही का? कारण की मुलांना जास्त मार्क पडले, त्यामुळे त्या नंबर ऑफ वॅकन्सीज आणि कॅन्डिडेटने मिळवले स्कोर याच्यावर पण डिपेंड करतं. टियर 2 एक्झाम इज क्वालिफाईंग इन नेचर. जसं मी अगोदर सांगितलं, फायनल सिलेक्शन टियर 1 आणि टियर 3 वर होणार आहे, टियर 2 ही क्वालिफाईंग इन नेचर आहे. पण टियर 2 मध्ये 50 पैकी कमीत कमी 20 मार्क मिळवणं आवश्यक आहे. ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स नॉर्मलायझेशन मार्क इन टियर 1 द कॅन्डिडेट शुड बी टियर 2 इंटरव्ह्यू 5 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सीज. म्हणजे ऍक्च्युअली काय की तुम्ही टियर 1 एक्झाम दिली, हो टियर 2 एक्झाम दिली, टियर 2 मध्ये क्वालिफाय झालात, पण जेवढे जागा आहेत जसं 233 जागा आहेत त्याच्या 5 पट म्हणजे 1330 लोक कुठे जाणार आहेत? हे इंटरव्ह्यूला जातील, म्हणजे टियर 3 ला म्हणजे इंटरव्ह्यूला. किंवा आता इंटरव्ह्यू असणार आहे का नसणार आहे हे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या वेळेस डिसाइड करू. ऑन द बेसिस ऑफ कंबाईन परफॉर्मन्स इन टियर 1 अँड टियर 3 फायनल मेरिट लिस्ट विल पोस्ट वाइज विल बी प्रिपेअर्ड, अ वेटिंग लिस्ट वुड बी ऑल्सो प्रिपेअर्ड. म्हणजे आमचं फायनल सिलेक्शन तर आम्ही 266 कॅन्डिडेटचं करूच, पण उद्या जर आमच्याकडे कॅन्डिडेट जॉईन नाही झाले किंवा काही जागा वॅकंट राहिल्या किंवा पुढे काही भविष्यात जागा आल्या तर याच्यामधून आम्ही त्या जागा बरंच चालू, त्यासाठी आम्ही वेटिंग लिस्ट पण क्लिअर करेल, पण त्यासाठी टियर 1 आणि टियर 3 चे मार्क ऍड होणार आहे. द फायनल सिलेक्शन वुड बी फर्दर सब्जेक्ट टू द कंप्लीशन ऑफ, आता एक कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, मेडिकल एक्झामिनेशन असेल, हे तर बाकी बाय डिफॉल्ट जनरल गोष्टी चालतं. अपॉइंटमेंट ऑफ द पोस्ट विल बी टेम्पररी. हाउएव्हर अपॉइंटमेंट इन द परमनंट कॅपॅसिटी विल बी डिपेंड ऑन व्हेरियस फॅक्टर्स गव्हर्निंग परमनंट अपॉइंटमेंट इन सच पोस्ट इन फोर्स ऍट द टाइम. म्हणजे यांचं म्हणणं आहे की सध्याची पोस्ट टेम्पररी आहे, पण नंतर जसं गव्हर्नमेंटचे नियम येतील तसं आम्ही परमनंट करू. पण मी तुम्हाला आजच सांगतो ही काही टेम्पररी पोस्ट म्हणायला आहे, ऍक्च्युअली परमनंटच पोस्ट आहे. या सगळ्या लोकांना डेफिनेटली परमनंट करून घेतात अनलेस अँड अंटिल तुम्ही काही रिकामे कामं करत नाही. चलो बाकी पुढे या बॅच साठी किंवा या एक्झाम साठी जर तुम्ही प्रिपेअर करताय तर आपली बँकिंगची जी बॅच आहे ती, म्हणजे तुम्ही जर बँकिंगची तयारी करताय तर बँकिंगची एक बॅच ऑलरेडी म्हणजे 16 जुलैला चालू झाली, तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला वाटलं की नाही सर मला SSC, रेल्वे, इंटेलिजन्स ब्युरो अशा परीक्षांची तयारी करायची, मग स्पेशल SSC आणि RRB SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड साठी वेगळी एक बॅच आपण चालू केली आहे, ज्याच्यामध्ये क्वांट, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश ही बॅच सुद्धा ऑलरेडी चालू झाली. या बॅचच्या माध्यमातून SSC CGL म्हणजे SSCच्या सगळ्या एक्झाम, रेल्वेच्या सगळ्या एक्झाम, इंटेलिजन्स ब्युरो सारख्या एक्झाम, या सगळ्या एक्झाम आपण टार्गेट करतोय. या दोन्ही बॅचेस तुम्हाला सारथी एज्युकेशनच्या ऍप्लिकेशनवर म्हणजे मोबाईल ऍपवर अवेलेबल आहे.
प्ले स्टोअरवरून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. बाकी 10वी बेसिसवरची ही जागा आहे, प्रत्येकाने अप्लाय केलं पाहिजे आणि या परीक्षेचा किमान यावेळेस अनुभव तरी घेतला पाहिजे. जर तुम्ही नवीन असताल आणि जुने विद्यार्थी असताल तर मग तुम्ही डेफिनेटली अप्लाय करा, एवढंच मी सांगेल. बाकी अशीच नवनवीन व्हिडिओसाठी सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.